कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सदस्यांच्या 68 पैकी 51 जागा महायुतीला मिळाल्या आहेत. निर्विवाद बहुमत मिळाल्यानं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज कोल्हापूर विमानतळावर बैठक झाली. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालाय. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद 1.25 वर्षासाठी तर सभापतीची 4 पदं 1 वर्षासाठी देण्याचा निर्णय झालाय. या फॉर्म्युलानुसार 5 वर्षात जिल्हा परिषदेला 4 अध्यक्ष, 4 उपाध्यक्ष आणि 20 सभापती मिळणार आहेत. महायुतीच्या 51 पैकी 28 सदस्यांना 5 वर्षात संधी मिळणार आहे. 17 मार्च रोजी अध्यक्ष उपाध्यक्ष निवड होणार आहे, पण अध्यक्षपदाच्या नावाचा सस्पेन्स कायम आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालंय. जिल्हा परिषदेच्या 68 पैकी 51 जागा महायुतीला मिळाल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी 20, भाजप 12, शिवसेना 9, शाहू आघाडी 4, जनसुराज्य 5 आणि 1 अपक्ष महायुतीकडे आहे. 17 मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची आज कोल्हापूर विमानतळावर बैठक झाली. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, अमल महाडिक, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, प्राध्यापक जयंत पाटील, जनसुराज्यचे प्रदेश अध्यक्ष समित कदम आणि माजी आमदार सुजित मिंचेकर बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा परिषदेतील सत्ता वाटपावर चर्चा झाली. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद 1.25 वर्ष तर सभापती पद 1 वर्षासाठी देण्याबद्दल नेत्यांमध्ये एकमत झालं. म्हणजेच 5 वर्षात 4 अध्यक्ष आणि 4 उपाध्यक्ष होतील. बांधकाम आणि आरोग्य, अर्थ आणि शिक्षण, समाज कल्याण तसंच महिला बालकल्याण या 4 सभापती पदासाठी एका सदस्याला 1 वर्ष संधी दिली जाईल. म्हणजेच 5 वर्षात 20 सभापती होतील. एकूणच महायुतीच्या 51 सदस्यांपैकी 28 सदस्यांना 5 वर्षात पदं मिळणार आहेत. उपाध्यक्षांकडे कृषी आणि पशुसंवर्धन समिती राहील. एकूणच महायुतीनं अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती पद वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केलाय. पण पहिल्या वर्षी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण आणि कोणत्या पक्षाचा होणार याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे.